जय श्री कृष्ण. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबारायांचा आज संजीवन समाधी सोहळा. ज्या समाधी सोहळ्याला 33 कोटी देवता, सकल संतांची मांदियाळी, त्याचबरोबर साक्षात परब्रह्म पंढरीनाथ उपस्थित होते, असा हा अलौकिक समाधी सोहळा. अलौकिक असू का नये? ज्यांच्या दिव्यत्वाचा एखादा किरण निसटचा जरी स्पर्शून गेला तरी मनुष्य जन्म कृतार्थ होतो, अशा ज्ञानोबारायांचं सगळंच अलौकिक आहे. आधुनिक युगाच्या या झंझावातामध्ये एखाद्या सामर्थ्य संपन्न दीपस्तंभासारखे किंवा साधकांचा मायबाप होऊन त्यांचं पालन पोषण करणारे, कोटी सूर्यासारखं ज्ञानाचं तेज घेऊन जीवाचा मोहांधकार नाश करणारे ज्ञानेश्वर महाराज निश्चितच अलौकिक आहेत. ज्या ज्ञानोबारायांनी आपल्यासारख्या पामऱ्यांना एक अमर महाकाव्य दिलं, संजीवक अध्यात्मशास्त्र दिलं, आंतरिक विकास घडवणारं शास्त्र दिलं, ती म्हणजे ज्ञानेश्वरी. त्या ज्ञानेश्वरीबद्दल आमच्यासारख्यांनी बोलावं इतकी ती साधी गोष्ट नाहीये. जिथं ज्ञानेश्वरी समजण्यामध्ये अख्खा जन्म जातो, तिथं ज्ञानेश्वरीबद्दल आपण काय बोलावं? पण आपल्या आईचं कौतुक करणं हे बाळाला आवडतं. म्हणून जे जाणवलं ज्ञानेश्वरी वाचताना ते थोडंसं आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्ञानोबारायांच्या काव्यामध्ये पहिला विशेष आहे तो म्हणजे सुदृढ मानसिक स्थिती आणि निर्व्यंग मानसिक स्थिती याच्यातून आलेलं असं हे महाकाव्य आहे. जिथं त्यांची व्यावहारिक स्थिती बघितली तर उद्विग्नता निर्माण होण्याचे सगळे प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आले. मात्र ग्रंथ जेव्हा लिहिला गेला, जेव्हा ग्रंथ त्यांच्या मुखातून बाहेर आला, तेव्हा त्याच्यामध्ये ज्ञानोबारायांची सुदृढ मानसिक स्थिती दिसली. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची निर्व्यंग मानसिक स्थिती दिसली. जानामि धर्मम नचमे प्रवृत्तीही या दुर्बळ विचारांचे ज्ञानेश्वर महाराज नव्हते. ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्ष पांडुरंगाचा अवतार होते यात संशय नाही. मात्र जर आपण त्यांना साधनसिद्ध संत मानलं तर ज्ञानेश्वर महाराज अधिक आपल्या जवळ येतील. ज्ञानेश्वर महाराजांनी हे दाखवलं की विपरीत स्थिती पदोपदी पावलोपावली असली तरी सुद्धा अचाट आणि अफाट कार्य आपल्याला करता येतं. ज्ञानोबारायांच्या काव्याचा दुसरा विशेष म्हणजे अलौकिक काव्यस्फूर्ती ज्ञानोबारायांकडे आहे. ज्ञानोबारायांना शब्द आठवावे लागले नाहीत. ते वाट पाहत दाराशी उभे असायचे, अर्थ वाट पाहत दाराशी उभा असायचा. अशी अलौकिक काव्यस्फूर्ती ज्ञानोबारायांच्याकडे आहे. परब्रह्म तत्वाचं पूर्णपणे आकलन करून देणारे ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द आहेत. म्हणून अलौकिकत्व सिद्ध व्हायचं असेल तर ज्ञानेश्वरी शिवाय दुसरा पर्याय आपल्याला सापडत नाही. ज्ञानोबारायांच्या काव्याचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची स्वतंत्र लेखन पद्धती होती. कारण ती आत्मप्रत्ययातून आलेली होती, आत्मानुभवातून आलेली होती. जरी ज्ञानोबारायांनी म्हटलं असलं की व्यासांचा मागोवा घेतू भाष्यकारा ते वाट पुसतू, तरी सुद्धा जे कोणत्याही टीकाकाराला सांगता आलं नाही ते ज्ञानोबारायांनी अगदी सहज मांडून दाखवलं. म्हणूनच परमेश्वराचा भाव ज्याच्यामध्ये मांडला गेला तीच आहे भावार्थ दीपिका. म्हणून अलौकिक काव्यस्फूर्ती, निर्व्यंग आणि सुदृढ मानसिक स्थिती, त्याचबरोबर स्वतंत्र लेखन पद्धती, आत्मप्रत्ययातून येणारे शब्द, हे सगळं जर आपल्याला एके ठिकाणी पाहायचं असेल तर ते ज्ञानेश्वर महाराजांच्या अमर महाकाव्यामध्ये अर्थात ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला पाहता येतं. ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्यासाठी इतका मोठा ग्रंथ दिला, हरिपाठासारखं सुलभ पण त्याचबरोबर गर्भित अर्थानं भरलेलं सकल पुराणाचं सार सांगणारं एक काव्य ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला दिलं. ज्ञानांची जिज्ञासा दूर व्हावी, पिपासा दूर व्हावी म्हणून अमृतानुभवासारखा अतिशय सुंदर ग्रंथ त्यांनी आपल्याला दिला. अशा अनेक ग्रंथांनी ज्यांचं व्यक्तिमत्व फुललेलं आहे,
जे ज्ञानेश्वर महाराज करुणा निधान आहेत, कोमल स्वभावाचे आहेत आणि प्रत्यक्ष परब्रह्माचा अवतार आहेत, त्या ज्ञानेश्वर महाराजांना संजीवन समाधी सोहळ्याच्या या पवित्र दिनी साष्टांग प्रणिपात करते. हरे कृष्ण.